नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीनं आपण नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात करूया. अमेरिका आणि भारतानं काबूलमधलं विमानतळ ऑपरेशन लवकर सुरू करण्यावर चर्चा केलेली आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारतीय परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांनी चर्चा केल्याचं समजतंय. विमानतळ सुरू करणं, कार्यान्वित करणं हे एक मुख्य आव्हान असणार असल्याचं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे. अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकल्याचं देखील आता समोर येतं आहे. या भारतीयांना सुखरूपपणे भारतात परत आणण्याचं एक मोठं आव्हान भारत सरकारसमोर असणार आहे. जयशंकर यांनी या संदर्भात अमेरिकेशी चर्चा केलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, भारतीयांना परत आणण्याचं आव्हान भारतासमोर असणार आहेच अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या. त्यासोबतच विमानतळ जे काबूलमधलं ते पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यासंदर्भात नेमकं काय केलं जाईल याबद्दल चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते. प्रशांत, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? बरोबर आहे. अमेरिका आणि भारताच्या दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या दरम्यान विस्ताराने चर्चा झालेली आहे. त्यामध्ये अमेरिका आणि भारताच्या वतीने काबूलमधील विमानतळ कसं लवकरात लवकर सुरू करता येईल यासाठी चर्चा झाली होती. त्यानंतर विमानतळ ऑपरेशन हे मुख्य आव्हान होतं, कारण की विमानतळाचं संचालन करणे ही अतिशय कठीण गोष्ट होऊन गेली होती. कारण गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीने काबूल येथील हामिद करझई विमानतळावरती ज्या पद्धतीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला हाताळण्यामध्ये अमेरिकेचं सरकार देखील हतबल झालं होतं. पण आता नुकतीच माहिती पुढे आलेली आहे की आता काबूलचं जे विमानतळ आहे ते पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि तिथे नुकतंच आता C-17 एक पहिलं C-17 लँड झालेलं आहे. त्यानंतर काही वेळानंतरच C-17 पुन्हा दुसरं लँड होईल अशा प्रकारची माहिती अमेरिकेचे मेजर जनरल हंक टायर यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता तिथून भारताच्या नागरिकांना भारतात कसं परत आणता येईल यासाठी प्रयत्न भारत सरकारचे यशस्वी झाले असं म्हणावं लागेल. प्रशांत, अंदाजे किती भारतीय अजूनही अफगाणिस्तानमध्ये अडकले असण्याची शक्यता परराष्ट्र मंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आलेली आहे आणि काय नेमके प्रयत्न केले जात आहेत या सगळ्या भारतीयांना सुखरूप भारतात परत आणण्याचे? खास करून शीख समाजाचे आणि जैन समाजाचे सर्वात जास्त लोक हे अफगाणिस्तानमध्ये अडकून पडल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे. त्यांनी या संदर्भातली संख्या अजूनही जाहीर केली नाही. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या सगळ्यांना परत आणण्याकरता एअर इंडियाची विमानं हे तयार आहेत आणि ज्या पद्धतीनं 2 विमानं भारतात परतलेली आहेत त्याच धर्तीवरती अजून काही विमानं पाठवण्यासाठी भारत सरकार देखील प्रयत्न करत आहे. हे आता जसं विमानतळ कारवाई झालेलं आहे त्यानंतर आता होऊ शकतं की आज या संदर्भात अजून काही विमानं जे आहेत ते एअर इंडियाची पाठवण्यात येईल आणि तिथून भारतीय नागरिकांना भारतात कसं परत आणता येईल. याशिवाय एक मोठी अडचण जी निर्माण झालेली आहे की अफगाणिस्तानमधले अनेक नागरिक हे भारतात येण्यात उत्सुक आहे आणि त्याशिवाय भारतामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त हे अफगाणी विद्यार्थी आहेत. त्या संदर्भात देखील आता केंद्र सरकारला विचार करावा लागेल, कारण की या सगळ्यांची इच्छा आहे की अफगाणिस्तानमध्ये परत जायचं नाही. अशा वेळी त्यांना रेफ्युजीचा दर्जा देऊन कशा पद्धतीने त्यांच्या योजना राबवता येईल हे देखील एक मोठं आव्हान भारत सरकार पुढे आहे. बिलकुल प्रशांत, आणि या पुढच्या काळामध्ये भारताचे अफगाणिस्तान सोबतचे संबंध नेमके कसे असतील हे देखील म्हणजे राजकीय दृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या संबंधांच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचं राहणार आहे. प्रशांत, काय नेमकं त्याबद्दल सांगता येऊ शकेल? भारताची या संदर्भातली अधिकृत भूमिका अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानच्या या संपूर्ण परिस्थितीवरती ट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की भारताचे जे परराष्ट्रीय संबंध अफगाणिस्तानबद्दल आहे त्या अफगाणिस्तान संबंधासंदर्भात आम्ही निश्चितपणे गंभीरपणे विचार करत आहोत आणि ज्या पद्धतीचे पूर्वीचे संबंध होते त्याच धर्तीवरती हे संबंध राहावे. राजकीय संबंध असो, आर्थिक संबंध असो किंवा मग ज्या पद्धतीनं वैद्यकीय विजाच्या वरती जे अफगाणिस्तानमधून अनेक लोक भारतात येतात, अनेक विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात, त्या संदर्भात देखील भारत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. एकदा तिथे तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारच्या वतीनं शांती वार्ता जे सुरू आहे त्याच यशस्वीपणे निश्चितपणे पुढे येईल की तिथे शासक कोण असेल त्यानंतर आगामी भूमिका ठरवावी अशा प्रकारची चर्चा केंद्र सरकारच्या पातळीवर झाली आहे. याशिवाय अत्यंत महत्वाचं म्हणजे भारताचे गृह सचिव अनिल गौबा यांच्या नेतृत्वाखाली
काल एक अत्यंत महत्वाची बैठक राजधानी दिल्लीत झाली आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या परिस्थितीवरती भारतीयांचा एकीकडे भारतात परत आणण्याचा प्रयत्न, त्यानंतर अफगाणिस्तानसमोरचे भविष्यातले राजकीय संबंध या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. अजिंक्य. बिलकुल प्रशांत, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आपण पाहतो आहोत भारतीयांना परत आणण्याचं आव्हान भारत सरकार समोर असणारच आहे. जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा देखील केल्याची माहिती समोर येते. सोबतच जे विमानतळ आहे काबूलमधलं हमीद करझाई विमानतळ, हे विमानतळ पुन्हा एकदा कशा पद्धतीनं ऑपरेशनल करता येईल, कार्यान्वित करता येईल या दृष्टीनं देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येते. पण दुसरीकडे आपण पाहतो या ठिकाणी जी विमानं सध्या या काबूलमधल्या विमानतळावर जी उभी आहेत किंवा ज्या विमानांच्या माध्यमातून हे सगळे काबूलमधले जे नागरिक आहेत ते काबूलमधनं स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. अफगाणिस्तानच्या बाहेर जाण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच ही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची दृश्य गेल्या 1 ते 2 दिवसांपासून आपण सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून असेल आपण पाहतो आहोत. अनेक अफगाणी जे नागरिक आहेत ते अफगाणिस्तानमधून आता बाहेर कसं पडता येऊ शकेल याच प्रयत्नात असल्याचं दिसतंय. प्रशांत, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.